वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। 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 परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंधा टोपी च माला दंडकमंडलोधरम अट्टाकरम रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमा पाहिमा पाहिमा। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म भक्तजन वत्सल श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी विनम्र अभिवादन। श्री स्वामी समर्थ। जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशा अनंता। श्री स्वामी समर्थ महाराज तसे सकळ सुख या एका ठिकाणी राहतात। सगळ्या सुखांचं एकच घर आहे। सगळे सुख सगळे जगात जेवढे सुख असतील त्या सगळ्या सुखांचं एकच घर, एकमेव घर आहे। आपण असं म्हणतो ना केव्हा केव्हा, अहो तुम्ही कुठे राहता? जगातील जे प्रतिष्ठित मंडळी आहे, जे श्रीमंत मंडळी आहे, त्यांचं राहण्याचं एक ठिकाण असतं। जे गरीब याचे मागास आहे त्यांचं राहण्याचं एक ठिकाण। त्यांनी आपापला एरिया आपापला प्रभाग हा वेगळा बनवलेला असतो। पुण्यामध्ये जा, मुंबईमध्ये जा, या गोष्टी तुम्हाला विशेष निदर्शन असते। श्रीमंताचं राहण्याचं ठिकाण वेगळं असतं आणि गरिबांची झोपडपट्टी वेगळी असते। तसं सुख
हाय प्रोफाईल लक्झरी लाईफ ज्याला आपण म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ते एक वेगळं ठिकाण असतं आणि ते लक्झरी लाईफ, ते सुखी जीवन. आणि त्यांना जर विचारलं तुम्ही कुठे राहता, पुण्यातल्या आमच्या आमच्या ठिकाणी मगरपट्ट्या भागात आम्ही राहतो. प्रशस्त आहे, प्रतिष्ठित आहे. सगळ्या श्रीमंताचं उद्योगपती जे आहेत चांगल्या पद्धतीने त्यांना जीवन जगवत सगळे एका ठिकाणी राहतात. तसं हे माणसांचं झालं, परंतु सगळे सुख जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे सुख हे प्रत्येकाला मिळतं. सगळे सुख एकत्र कुठं राहतात असं जर तुम्हाला पत्ता पण जर विचारला, माझ्याकडे त्याचं उत्तर आहे महाराज. आणि ते उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती सगळे सुख राहतात, एकत्र नांदतात. आणि असे असणार ते परब्रह्म, ब्रह्माच्याही पलीकडचे देवांचेही देव त्यांना म्हटलं जातं. संतही आहेत आणि देवही आहेत, 2 in 1. दोन्ही गोष्टी एकत्र सापडतात तिथे. त्याला परब्रह्म म्हणायचं. कोण? श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, भक्त वर्ग जर म्हणाल आणि त्या भक्ताला आराम मिळतो, कुठेतरी विश्राम मिळतो, शांतता मिळते. जीवनभराचं दुःख सहन करून करून, संसारी व्यथा सहन करून करून उभागलाय जो कंटाळ, त्याला ज्या ठिकाणी आराम मिळतो, विश्राम मिळतो, शांतता मिळते, जिथे थोडस मन मोकळं होतं महाराज, जिथे विरंगुळा होतो. आणि असं जे ठिकाण आहे, तर ते ठिकाण म्हणजे अनंत वेशाने जे नटले अनेक प्रकारची स्वरूप ज्याची आहेत, जो अनंत स्वरूप आहे, ज्याला मोजता येत नाही महाराज, असा भक्तांवरती कृपा करणारा जो आहे, त्याचा आम्ही जय जयकार करतो. असं परब्रह्म स्वरूप जे आहेत, आणि ते म्हणजे अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. एकमेव आहेत, जगात एकमेव. आणि म्हणून आजपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने थोडस असं चरित्राचा भाग, कथेचा भाग दत्तगुरुबाई युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्तदेस योगेश दादाने सगळ्यांपर्यंत पोहोचवला महाराज. सगळ्यांना सांगितलं, आतापर्यंत वर्णन केलं. आणि स्वामी महाराज तसे आम्ही फार मोठे वक्ते नाही की तुमचं चरित्र वर्णन करून आम्ही सगळ्या जगाला सांगावं, आमची पात्रता नाही महाराज. परंतु तुमच्या चरणावरती आम्ही आराम केला, विश्राम केला. तुमच्या चरणावरती सगळे सुखाचे धाम आहेत, सगळे सुखांची घरं तुमच्या चरणावरती आहेत. आणि म्हणून तुमची कथा ऐकवावी, कथा सांगावी, सुरस पद्धतीने सांगावी. हे जे सुख आहे, सांगण्यातलं सुख, तर ते आम्हाला तुमच्या चरणावरती आराम घेत असताना भेटलं. आणि त्यांनी कृपा केली महाराज. आणि आम्ही तुमची ही सुरस कथा तुमच्याच कृपेमुळं आज वर्णन करू शकलो. थोडस सांगितलं. स्वामी चरित्र अगाध, अपरंपार, परंतु थोडस सांगितलं ते आपली कृपा आहे महाराज. योगेशाची ती पात्रताच नाही. आणि महाराज एक विनंती तुमच्या चरणावरती स्वामी महाराज, सांगू तुम्हाला एकच प्रार्थना आहे, एक विनंती आहे स्वामी. ह्या योगेशाची विनंती तुम्ही मान्य कराल. फार मोठ्या आशेने विनंती करतोय, प्रार्थना करतोय महाराज. तुम्ही कृपाळू आहात माहिती, भक्तांवरती कृपा करणारे भक्त वत्सल अशा प्रकारचे तुम्ही आहात. म्हणून एकच कृपा आहे महाराज,
एकच कृपा तुमची आम्हाला हवी आहे. आतापर्यंत जी तुमची कथा आम्ही वर्णन केली तशीच पुढची जी कथा आहे आपल्या चरित्राची गुणवर्णनाची सुरस अशी कथा, तर ती कथा तुमच्या दयाळू अंतकरणाने आमच्यावरती कृपा करून ती कथा वदवून घ्या. एवढी कृपा करा महाराज. वदवून घ्या तुमची कथा. दयाळू अंतकरणाने कृपा करा महाराज. स्वामी चरणावरती योगेशाची प्रार्थना असेल. दत्तगुज वाहिनीचे श्रोते सावध झालेत आता आणि ऐकतायत स्वामींची कथा. गेल्या 6 दिवसांपासून आजचा 7वा दिवस, बरोबर ना? ऐकतायत. दुपारी 2चा वेळ आपण ठेवलाय, परंतु सगळ्यांच्या विचाराने वेळ बदल करायचा का असा एक मेसेज मी टाकलाय दत्तगुजवर. सगळ्यांनी मला रिप्लाय द्या. आणि पुढील ज्या कथा आहेत तर त्या कथा तुम्हाला ऍडजस्ट होतील त्या पद्धतीने वेळ आपण त्याचा बनवू. दुपारी 2 ते 4 हा कथेचा सध्याचा वेळ आहे, जे आपण दत्तगुजवरून प्रीमियर करत असतो, प्रदर्शित करत असतो. असो, खरं म्हणजे दत्तगुजवर प्रेम करणारे जे माझे दत्तदेसी आहेत, स्वामी भक्त आहेत, ते ऐकतात. कथा आवडीने ऐकतात आणि त्याच्यामुळं सांगायला सुद्धा कसा रूप येतो, सांगावं असं वाटतं. ऐकणारे जर कोणी असतील ना तर सांगावं असं वाटतं. मत टाकायला जर कोणी असेल ना तर तिकीट घ्यायला थोडी मजा वाटते. कोणी पाहायला येणार असेल ना मग नटायला मजा वाटते. नाहीतर अर्थ नाही महाराज. सगळं तुमच्याकडे आहे, सगळे तुमच्याकडे, पण तुम्हाला साथ देणारं कोणी नसेल, जीवन शून्य आहे तुमचं. आणि म्हणून भगवंताची भक्ती करत असताना, भगवंताची कथा सांगत असताना श्रोते सुद्धा फार महत्वाचे असतात. एकटा वक्ता काय सांगणार आहे, कोणाला सांगणार आहे? कुणी जर ऐकणार असेल तर सांगायला मजा असते. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी दत्तगुजवरती येणारे प्रत्येक जे काही स्वामी भक्त आहेत तर ते स्वामी भक्त खऱ्या अर्थाने फार प्रेमळ आहेत, फार प्रेमळ. आणि त्यांच्या प्रेमामुळे ही कथा सुंदर सुरस अशा प्रकारची स्वामींच्या कृपेने चालू आहे. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी फार मोठे वेदांती, फार मोठे शास्त्राचं एवढं ज्ञान आहे त्यांना, खूप ज्ञान, फार मोठे पंडित आहेत शास्त्रातले. पण होतंय असं, ज्यांच्याकडे ज्ञान असतं ना महाराज, उथळ पाण्याला खळखळाट फार असते. उथळ पाण्याला खळखळाट फार असते. आणि जे खोल पाणी असतं ना आवाजच करत नाही, पण पाण्यामध्ये पाऊल टाकलं, पाऊल असं खाली गेलं, गटांगळे माणूस खायला लागला, म्हणतो अरे पाणी फार खोल आहे. म्हणून मराठीमध्ये म्हणे उथळ पाण्याला खळखळाट फार. काय म्हणे? ज्याच्याकडे अल्पज्ञान असतं, चिल्लर जास्त वाजते का नोटा जास्त वाजतात महाराज? चिल्लरीला किंमत आहे का नोटांना किंमत आहे? चिल्लर जास्त वाजते, थोडी असते पण आवाज जास्त करते. चिल्लर असते ना, अशी चिल्लर किती येतात आणि किती जातात महाराज. बनायचं असेल तर नोटांसारखं, त्या खोल पाण्यासारखं परिपूर्ण अशा पद्धतीनं बना. क्षण भंगूर खुळखुळाट करणारे चिल्लर होऊ नका. फार मोठं वधू स्वामी चरित्र.
विष्णुबुवा 60-70 सभा जीवनामध्ये गाजवल्यात. मुंबई सारख्या महानगरामध्ये मुंबईवाले असतील ऐकणारी कथा. श्री स्वामी समर्थ. कमेंट करा, आम्ही मुंबईचे. कमेंट करा श्री स्वामी समर्थ. मुंबईकरांना ऐका, मुंबई सारख्या ठिकाणी वेदांतावरती प्रवचन करणारे, भाषण करणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी इतिहासामध्ये खूप असं नाव आहे. विष्णुबुवांचं खूप नाव आहे. स्वामींची परीक्षा घ्यायला जातात. स्वामी अनुभवी आहेत. पुस्तकी ज्ञान तर आहेच, ग्रंथांचं ज्ञान तर आहेच, ग्रंथ वाचलेले आहेतच, परब्रह्म आहेत ते. नवे नवे ग्रंथच जे तयार होतात ते परब्रह्म असतात. वेद जे हातामध्ये देतात ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगतात, ते साक्षात विष्णू, ते साक्षात दत्त, साक्षात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, अर्थातच अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि असे ते विष्णुबुवा ब्रह्मचारी त्या स्वामींना प्रश्न विचारतात, ब्रह्म स्वरूप होण्यासाठी काय करावं लागतं? स्वामी हसतात हसतात हसतात, फक्त उत्तर देत नाही. रात्री विंचवांचा दंश होतो, स्वप्न वगैरे पडतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा विष्णुबुवा जातात, विचारतात. स्वामी अंतर्ज्ञानी सगळं जाणतात. रात्री स्वप्न काय पडलं विष्णुबुवांना आणि म्हणतात, काय रे आम्हाला विचारतो? ब्रह्मा पदाशी तदाकार होण्यासाठी काय करावं लागतं आम्हाला विचारणार तू? रात्री विंचू स्वप्नामध्ये आला, का भिलास रे? विंचू आणि तू यातील ब्रह्म काय वेगळे? हा भिलास ते विंचूवाला, प्रत्यक्षात आला तर काय करशील? बाबा हा प्रश्न मला विचारतोस, सोपं नाही याचं उत्तर. यासाठी कष्ट घ्यावे लागतात. फुकट हातामध्ये काही येत नाही. विष्णुबुवा, विष्णुबुवांचे डोळे डबडबले महाराज, प्रेमाश्रू डोळ्यातून ओघळायला लागलेत. आणि त्या ठिकाणी खून पटली की सत्य काय, खून पटली. अहंकार गळालाय, गर्व गळालाय. वेदांती म्हणून जी प्रशंसेची जी थाप आजपर्यंत पडत होती, पण ती खोटी थाप होती महाराज. संतांची चपराक चांगली, परंतु सर्वसामान्य ज्यांची काही किंमत नाही जगामध्ये, त्यांची पाठीवरची प्रशंसेची थाप काही कामाची नाही. आणि म्हणून हे विष्णुबुवांची कथा आपण मागच्या भागामध्ये पाहिली. म्हणून विद्वान असाल, श्रीमंत असाल, कसे असाल तुम्ही, तुमचे तुम्ही आहात. ही एक स्वामीचीच कृपा आहे म्हणून तुम्ही आहात. परंतु त्याच स्वामींकडे तुम्ही जर गर्वांध होऊन जर जात असाल तर तुम्हाला शासन मात्र स्वामी करणारच. स्वामींची काठी पाठीमध्ये पडणारच महाराज. आणि म्हणून आजची कथा खूप गोड आहे बरं. आजची कथा फार सुंदर आहे. त्या अक्कलकोटमध्ये विष्णुबुवा राहतात आणि सगळ्यांना स्वामींच्या भजनाला लावतात. सगळ्यांकडून भजन करून घेतात. काय ते भजन? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 सगळ्यांकडून भजन करून घेतात, सगळ्यांकडून. आणि असे असणारे ते विष्णुबुवा रमतात स्वामींच्या भजनामध्ये. भक्तजन सगळे भजनाला लावतात. अक्कलकोट, आता अक्कलकोट राहिलंच नाही महाराज. साक्षात विष्णू, साक्षात श्री दत्त अवतरलेत. आता अक्कलकोट हे अक्कलकोट नाही तर प्रत्यक्ष वैकुंठ भुवन म्हणावं. अशा प्रकारच्या अक्कलकोटचं सगळं वातावरण फक्त स्वामींच्या चरण स्पर्शाने बदलून गेले महाराज. अक्कलकोटाचं वैकुंठ झालंय, वैकुंठ. आणि अशी असणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुढची कथा आज आपण श्रवण करणार आहोत.
आजच्या कथेमध्ये एक विशेष भाव आहे महाराज. जीवन हे दुःखाने भरलेलं आहे. आज तुम्ही कथा ऐकताय स्वामींची तुम्हाला एकरूप व्हायचंय. स्वामींशी तुम्हाला काहीतरी सांगायचंय महाराज. स्वामींची कथा तुम्ही ऐकताय म्हणजे स्वामींविषयी जाणून घ्यायचंय. आणि अनेक साधने आहेत. योग आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, पूजन आहे, कर्मकांडे, याग आहे, होम हवन, अनेक प्रकारची साधनं भक्ती मार्गात सांगितली. परंतु महाराज खरं सांगू, कथा श्रवण करणं, स्वामींची कथा ऐकणं, भगवंताची कथा ऐकणं, याच्यामधून जे तुम्ही स्वामींशी असे जोडले जाता, याच्यामधून स्वामींशी तुम्ही असे जोडले जाता, तसं तुम्ही कुठल्याही साधनातून सहजासहजीने जोडू शकत. कथेमध्ये तुम्ही ज्यावेळेस बसता ना, त्यावेळेस एक प्रकारची शांतता पाहिजे, एक प्रकारची तुमची एकाग्रता पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एकरूप व्हाल कथेशी, स्वामी तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभे असतील. कथेत तो भाव पाहिजे महाराज. फक्त इथं एकाग्र भाव पाहिजे, लक्ष पाहिजे तुमचं जर एकदा लक्ष स्वामींच्या कथेकडे लागलं, तुम्हाला नाम घेण्याची गरज नाही, तुम्हाला योग करण्याची गरज नाही, तुम्हाला याग करण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त कथा तुम्हाला स्वामींपर्यंत नेऊ शकते. हे कथेतील ताकद आहे, मी विश्वासाने सांगू शकतो. सगळेजण तुम्ही कथेमध्ये येऊन बसलात, परब्रह्माची कथा चालू आहे, माझ्या स्वामी रायाची कथा चालू आहे, अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री समर्थांची कथा चालू आहे. पण या ठिकाणी तुम्ही का आलात त्याला फार महत्व आहे. कशासाठी आलात बाबा हो? एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. कशासाठी उपस्थित आहात सांगा ना तुम्ही मला. कशासाठी उपस्थित आहात? तुम्ही दुःखी आहात, तुमचं अंतःकरण असं व्याकुळ झालेले, सांसारिक जेवढे काही दुःख आहेत ते सगळे सांसारिक दुःख भोगून तुम्हाला आता कुठेतरी विश्रांती पाहिजे, कुठेतरी शांतता पाहिजे, तुम्हाला कुठेतरी आराम पाहिजे. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात. स्वामींच्या कथेमध्ये मी असं ऐकलंय, जर बसलं ना स्वामींच्या कथेमध्ये तर शांतता मिळते. स्वामींची कथा जर मी ऐकली ना तर माझं मन प्रफुल्लित होतं. मराठवाड्यातील जे असतील स्वामी भक्त त्यांनी कमेंट करावी. श्री स्वामी समर्थ. संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, अहिल्यानगर. श्री स्वामी समर्थ. अशासाठी तुमची आवर्जून आठवण काढली. ऐका, आपल्या भागामध्ये कपास असतो, कापूस असतो. इकडे अकोला वगैरे ते भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पराठी केली जाते. पराठी म्हणतात, आमच्याकडे तर पराठी म्हणतात. शब्द थोडा बदल आहे, कापूस म्हणतात. तर कापसाचं पीक सगळेजण घेतात महाराज, मराठवाड्यामध्ये विशेष करून. आता कापसाचं पीक घेत असताना एकदा नवरात्र वगैरे झालं की ते कापूस फुटायला असा चालू होतो, सुरुवात होते कापूस फुटण्याची. आम्ही ज्यावेळेस लहान असायचो ना, 5 रुपये किलो ते कापूस वेचण्यासाठी असायचं, किलोवरती आम्ही जायचो. आणि मग ते इतकं छान दिसायचं, ते कापसाचं जे बोंड असतं ना, त्याला असा कापूस फुललेला लगडलेला इतकं छान दिसायचं ते कापसाचं बोंड. खूप सुंदर, खूप सुंदर. आम्ही ते असं कापूस काढून घ्यायचो त्यात आणि गोणीमध्ये टाकायचो. आणि मग जे खाली उरते ना, त्याला नाव आहे, त्याला म्हणायचं नकटी. आमच्याकडे त्याला नकटी म्हणतात मराठवाड्यामध्ये. कापूस ओढून आल्यामुळे ज्याला नाकच राहत नाही तिला म्हणायचं नकटी. संसारात सुद्धा कापूस ओढून आल्यानंतर त्या नकटीचं स्वरूप जसं विद्रूप दिसतं ना महाराज, तसं सांसारिक दुःख भोगून 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 दुःख चेहऱ्यावरती असं विलसत, असं दिसायला लागतं. आणि चेहरा असा त्या नकटीसारखा
सांसारिक जीवांचा निरस झालेला विद्रूप दिसतो आहे. आणि अशा पद्धतीने त्या नकटीसारखे सगळ्यांचे दुःखी चेहरे, दुःखी, सुख नाहीचे, सर्वकडे दुःख आणि दुःख. त्या दुःखातून कुठेतरी मुक्तता पाहिजे. त्या दुःखातून आम्ही कुठेतरी सुखाकडे जावं, कुठेतरी आम्हाला आनंद प्राप्त व्हावा. आणि म्हणून प्रत्येक जण काही ना काहीतरी मार्ग हा शोधत असतो. आणि सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे सांगू? स्वामींची कथा. सगळ्यात सोपा मार्ग स्वामींची कथा. स्वामींच्या कथेमध्ये येऊन बसा, तत्वगुरु चालू करा आणि ऐका स्वामींची कथा. आजची कथा तशीच, आजची जी कथा आहे ना, तर आजची कथा सुद्धा त्याच पद्धतीची कथा आहे की या कथेमध्ये दुःखी आहे म्हणून दत्त सेवेला जातात असे एक महात्मे त्यांची आजची कथा आहे. फार गोड कथा आहे बरं का, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. निजाम राजाचं सरकार होतं त्या काळी. निजाम राजा होता, यवनाचं सरकार, निजाम राजा. आणि ह्या निजाम राजाच्या दरबारामध्ये दप्तरदार म्हणून एक जण कार्य करत होते. दप्तरदार या पदावरती कार्य करणारे, आणि त्यांचं नाव होतं शंकरराव. काय नाव होतं त्यांचं? शंकरराव. निजाम राजाच्या दप्तरी दरबारामध्ये दप्तरदार या पदावरती कार्य करणारे शंकरराव. नाव ध्यानात ठेवा, शंकरराव. शंकर म्हणजे कल्याण कर. परंतु शंकर दुःखी तिथे. केव्हा केव्हा नावामध्ये काय ताकद आहे आपल्यालाच माहित नसते. शंकर दुःखी असू शकत नाही. शंकर कल्याण कर त्याचा अर्थ होतो, सगळ्यांचं कल्याण करणारा शंकर. पण इथे दुःखी महाराज हा संसारातील शंकर आहे. हिमालयातील कैलास पर्वतावरती जो राहतो, गिरिजापती ज्याला म्हटलं जातं, शिवहर शंकर नमामि शंकर, तो शंकर नाही. हा शंकर जो आहे, तर हा शंकर संसारातील शंकर आहे. कळतंय तुम्हाला? दुःखी आहे जीवनामध्ये. का दुःखी आहे? कमी काहीच नाही जीवनात, सगळं मालामाल आहे. 6 लाखांची त्या काळी, बरं आता 6 कोटी म्हणाल तरी कमी, 6 लाखांची जहागिरी आहे शंकररावांना. 6 लाखांची जहागिरी. 18व्या शतकातली गोष्ट आहे बरं. स्वामी महाराजांचं कार्य करायचं होतं त्या काळात. 6 लाखांची जहागिरी कोणाला? शंकररावांना. सगळ्या प्रकारची सुख पायावरती लोळून घेत आहेत. सगळी सुख आहेत, सगळी, काहीच कमी नाही. प्रशस्त घरे, प्रशस्त गाडी बंगला, जसं आपण म्हणतो, सगळी सुख पायावरती लोळून घेतात. बरं, मग त्यांना मुलबाळ वगैरे काही तशी काही प्रॉब्लेम आहे का? तशी काही अडचणी आहेत का? नाही, विपुल प्रमाणात, भरपूर संतती भरपूर आहे. मग पैसा नसेल? पैसा नाही, काही जमीन फार असतात, खर्च करण्यासाठी पैसा नसतो. तशी काही परिस्थिती काही यांची? अहो नाही, खर्च करायला पैसाही भरपूर आहे. म्हणजे 6 लाखांची इस्टेट, 6 लाखांची जहागीरदारी, संपत्ती शंकररावांकडे, भरपूर जमीन, भरपूर जहागीरदारी, 6 लाख त्याचं मूल्य आहे त्या काळचं. सगळे सुख आहेत घरामध्ये, काहीच कमी नाही. संतती आहे, पत्नी सुद्धा आहे, मुलं बाळ आहेत, संपत्ती पैसा मुबलक प्रमाणात, कमी काहीच नाही शंकररावांना. मग दुःखी का हो? सगळं असूनही माणसं दुःखी असतात का? काहीतरी कारण असेल ना महाराज. काय असतं, कुठं ना कुठं जीवनात कमी असतं, काहीतरी कमी असतं. परिपूर्ण जीवन जगामध्ये कोणाचंच नाही. प्रत्येकाला वाटतं हा सुखी असेल, तो सुखी असेल, तो सुखी असेल, परंतु नाही, प्रत्येकाला दुःख आहे. इस जग में नहीं कोई सुखिया बाबा, हर कोई दुखिया. कबीरजी महाराज. प्रत्येकाला दुःख आहे. तुम्हाला वाटतं संत महंत फार सुखी आहेत, इतक्या मोठ्या गाडीमध्ये फिरतात,
प्रवचन करतात, पाकिट घेतात. अरे पण किती त्यांना कष्ट आहेत, किती तत्वचिंतन करावं लागतं माहिती आहे तुम्हाला? डोकं बधीर होऊन जातं महाराज. शास्त्रातील काही काही अभ्यास जर करायचा म्हटलं ना, सोपं वाटतं तुम्हाला? कथा करणं, प्रवचन करणं, कीर्तन करणं सोपी गोष्ट नाही. योग्य तो अर्थ निघलाच पाहिजे. काही काही वाटतं संसारिक सुखी आहेत, लेकरं बाळ बायका सगळी सांभाळणं सोपं वाटलं तुम्हाला? महाराज लोकांना असं वाटतं. संतांकडे जा तर साधनेचं दुःख आहे त्यांना, साधनाही करावीच लागते. आणि संसारिकांकडे जर गेला तर कष्ट हे करावेच लागते, पैसा हा कमावाच लागतो, नाहीतर संसार चालत नाही. मग काय करावं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती, अकोला, गडचिरोली, नागपूर, भंडारा, यवतमाळ भागातील असतील श्री स्वामी समर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू? काय करू मी? भक्ती करू का पोट भरू? काय करू नेमकं? भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो इकडे. हे करू का ते करू? कळत नाही काय करू. भक्ती करून जो पोट भरी, तुकड्या म्हणे तयाला मोक्ष. भक्ती तर करच, परंतु कामधंदा सुद्धा कर. हाती उद्योगाचे साधन मुखी रामनाम चिंतन, यालाच म्हणायचं खऱ्या अर्थाने ग्रामगीतेचं तत्वज्ञान, राष्ट्रसंताचं तत्वज्ञान. हरी बोला देता हरी बोला घेता, सर्व कार्य करीता हरी बोला. पैठण संभाजीनगर श्री संत एकनाथ महाराज सांगतात. संभाजीनगरवाले पैठणवाले असतील श्री स्वामी समर्थ कमेंट करा. खूप सुंदर सांगितलं आपल्या संतांनी. भगवंताचं भजन, भगवंताचं जर भजन केलंस तर सुखी होशील. काम करता करता कर, काही एक प्रश्न नाही. आणि म्हणून प्रत्येक जण या जगामध्ये दुःखी, प्रत्येक जण दुःखी. आणि या दुःखामधून त्याला मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग हवाय, काहीतरी मार्ग हवाय. सगळं विपुल आहे, सगळं काही आहे शंकररावांकडे, सगळे काहीच कमी नाही. पण तरीही ते दुःखी आहेत. महाराज काहीतरी कारण असेलच ना हो. असं कसं दुःखी असण्यावर काहीतरी कारण असेलच ना. शंकररावांचं पूर्वकर्म आणि त्याचं काहीतरी फळ असावं म्हणून. ब्रह्मसंबंध त्यांना लागला होता, भूतबाधा झाली होती. खूप उपाय केले शंकररावाने, खूप आम्हा जाईल तिकडे खूप उपाय केले, परंतु नाही. ब्रह्मसंबंध काय सोडायचा, भूतबाधा काय जायला त्याने. तुम्ही म्हणाल महाराज भूत असतं. तर एक मला सांगा, जगामध्ये सदाचार आहे, सत्कार्य आहे, यावरती तुमचा विश्वास आहे? म्हटलं हो महाराज, सत्कर्म आहे जगामध्ये, सदाचार आहे जगामध्ये. मग भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुमचा विश्वास आहे? आहे महाराज, त्याच्यावरती विश्वास आहे. तसंच भगवंत आहे, माणूस आहे, असं भूत सुद्धा जगामध्ये आहे. पण बहुधा भूतापेक्षाही भूताची भीती जेवढी बाधा करते तेवढं भूत नाही माणसाला त्रास देत. आपण म्हणतो ना त्याच्या काय डोक्यावरती भूत बसले. विचारांचं भूत आहे, फार विचित्र भूत आहे. विचार एखादा डोक्यात जर बसला ना तर भूतापेक्षा महाभयान त्रास देतो. अमेरिकेमध्ये एक संशोधन झालं, सगळ्यांच्या डोळ्यावरती अशा पट्ट्या बांधल्या महाराज, सगळ्यांच्या डोळ्यावरती. 500 जण माणसं होती, सगळ्यांच्या डोळ्यावरती अशा पट्ट्या बांधल्या आणि त्यांना सुई टोचली, त्यांच्या बोटाला सुई टोचली आणि त्यांना सांगण्यात आलं तुम्हाला कोब्रा जो आहे ना, विषारी महानाग, तर त्या नागाचा दंश करण्यात आलेला आहे असं सांगताच बरेच जण त्यांच्या मनामध्ये जी कल्पना आहे की विषबाधा होते, सर्पदंश झाले वगैरे, त्या कल्पनेमुळे त्यांच्या शरीरामध्ये त्या पद्धतीचं विष तयार झालं.
आपोआप विचारांची ताकद सांगतो, आपोआप विष तयार झाले आणि त्या विषबाधेने ते मेले महाराज. जे काही संशोधन करणारे होते तर त्या संशोधन करणारे चेकअप केलं, तपासणी केली, का मेले हे? शरीरामध्ये विष. आम्ही तर सुई टोचली होती, फक्त सांगितलं होतं सर्पदंश तुम्हाला केला गेला, पण मेले ते विषाने. सर्पाच्या अंगाचे विष असतं, त्याच प्रकारच्या विषाने ते मेले महाराज. विचारांची ही ताकद आहे. डोक्यावरचं भूत याला म्हणतात. एखादा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये पक्का जर घर करून बसला ना महाराज, नाही उतरत, लवकर नाही उतरत. आणि म्हणून ते माझं व्हिडिओ फार व्हायरल आहे सध्या, गाणगापुरातील भूत कसं उतरतं, डोक्यावरचं भूत. आणि हे उतरवणारा एखादा मांत्रिक, एखादा तांत्रिक, एखादा देवऋषी प्रत्येक जण शोधतो, प्रत्येक जण शोधतो. म्हणून खरेखुरी भूत कमी आहेत, परंतु भूताची जी भ्रामक कल्पना आहे ती कल्पना बाधा जास्त करते. आणि पूर्वीच्या काळामध्ये अंधार असायचा, लाईट नसायची. सावली जरी पडली कंदिलाच्या उजेडामध्ये, दिव्याच्या उजेडामध्ये, तर सावलीला प्यायची मुलं आणि रात्री आरबळून उठायची. काही प्रसंग आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की भूत असतं, पण भूताची भ्रामक कल्पना जास्त त्रास देते. तर अशा पद्धतीने हे जे काही शंकरराव होते, त्या शंकररावांना ब्रह्मसंबंध झाला अशा प्रकारचं त्यांचं मत होतं, असं त्यांना कळालं. आणि ही पिशाच्य बाधा म्हणून भयग्रस्त असं त्यांचं मन, सतत भीती मनामध्ये भूत लागलेलं आहे, भूत लागले, भीती मनामध्ये, भूत लागले, भीती, चैन लागत नाही. शरीर असं सुकून गेलंय महाराज, सुकलेलं शरीर पूर्णतः, हाड काढ दिसायला लागले, पूर्ण शरीर असं सुकून गेलंय. अन्न पाणी गोड लागत नाही, अन्न घ्यावं तर चव लागत नाही, पाणी प्यावं तर गोड लागत नाही. अत्यंत दुःखी अशा प्रकारचं मन आहे. संसार करावा असं वाटत नाही. संसारातील जे भोग आहे, जो आनंद आहे संसाराचा, इच्छाच राहिली नाही. पूर्ण मन विषिन्न झालेले, पूर्ण मन उदास झालेले महाराज. भूतबाधा, आनंद आवडतच नाही, काहीतरी उल्हासाने काहीतरी करावं, काहीतरी उत्साहाने काहीतरी करावं. पूर्णतः आशा मावळली. जीवनामध्ये आशा फार महत्वाची असते. निराश जीवन झालं ना, काहीच करावं असं वाटत नाही माणसाला, पूर्ण हताश होऊन जातो माणूस. ही अवस्था ह्या शंकररावांची झाली. सुख उपभोगण्याची इच्छा नाही, संसार करण्याची इच्छा नाही, काही काम करण्याची इच्छा नाही, निवांत नुसतं असं पडून राहावं असं वाटतंय. उदास अंतकरणी महाराज शंकररावांचं. बरं पडून राहावं, झोपून राहावं, रात्रंदिवस शंकरराव झोपलेले असायचे खाटेवरती. पण झोप तर आली पाहिजे ना महाराज. झोप सुद्धा शंकररावांना येत नाही. मनामध्ये एकच व्यथा, मनामध्ये एकच विचार, मनामध्ये एकच चिंता, ब्रह्मसंबंध. भूतबाधा झालेली शंकररावांना, भूतबाधा. कसा मी याच्यातून बाहेर येईल? शंकररावांचं मन एके हरिण काळजाचे असतात. छोटीशी गोष्ट जर घडली ना, फार मोठा परिणाम त्यांच्या मनावरती होतो महाराज, छोट्याशा गोष्टीचा. सावलीला भिणारे काही माणसं. आमची आजी एक दिवस अशी भिली. शेतामध्ये वस्ती आणि अशी नदी, नदीतून मार्ग आणि नदीला येऊन मिळणारा ओढा, आणि त्या वढ्यातून, त्याला पांदी म्हणतात आमच्याकडे, पानंद, शुद्ध मराठी शब्द पानंद. त्या पानंद रस्त्याने जायचं घराकडे. आणि तिथं मग ते डोम कावळे वगैरे ते
जिथे झाडांचा पाला पाचोळा पडलेला असतो तिथे बसलेले असतात आणि खडबड खडबड चालूच असते. तित्तर नावाचा पक्षी, तित्तर, तो त्याचा रंगच मुळात त्या वाळलेल्या पाल्या पाचोळ्यासारखा असतो. डोमकावळा जर तुम्ही पाहाल तर त्याचा रंगच त्या पाल्या पाचोळ्यासारखा असतो आणि तो नेहमी त्या पाल्या पाचोळ्यातच असतो. संध्याकाळ झाली त्यांची खडबड खडबड चालू होते. आणि असं तो डोमकावळा काहीतरी खडबड त्याने केली. आजी भिली. महिनाभर आजीला दुखत. अरे काळजी, एकेचं हळवं मन असतं. छोटीशी गोष्ट घडते, मनावर परिणाम जास्त होतो. भीतात माणसं. भूत आहे जगामध्ये, शास्त्राने मान्य केले म्हणून आपल्याला मान्य करावंच लागेल. स्वामींची कथा आहे. पण भूताची कल्पना फार त्रासदायक, भूताची भीती फार त्रासदायक असते. हे ध्यानात घ्या. हे नसलं तरी साधा नाव काढलं तरी सुद्धा माणसं रात्र रात्र झोपत नाही. आणि असे शंकरराव चिंताग्रस्त आहेत. अन्न पाणी गोड लागत नाही, मन उदास झाले, काही करावंसं वाटत नाही. जीवनातील आशा गेली, उत्साह गेला, निराश जीवन झाले. महाराज काय करावं काही कळत नाही. पडून राहावं असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं. खाटेवरती शंकरराव झोपतायत, परंतु झोप लागते कुठं? झोपच येत नाही शंकररावाला. मग काय करावं? मग सांगतात अनुष्ठान कर, मंत्र जप कर, भगवंताचं नाव घे, ओम नमः शिवाय म्हण, रामरक्षा म्हण, हनुमान चालीसा म्हण, स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ म्हण. नाही जमत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाममंत्र जप कर, श्री गुरुदेव दत्त म्हण, जगदंबेचं नामस्मरण कर. अनेक मार्ग सांगणारे अनेक देव ऋषी भेटतात. एके म्हणतात उतारे करावे लागेल, कुणी म्हणतं गंडे दोरे ताईत द्यावं लागेल. अनेक अनुष्ठान शंकररावांनी केले. कुणी म्हणतं ब्रह्मसंबंध आहे, ब्राह्मण लागला ना, ब्रह्मपिसाच म्हणतात त्याला. मग ब्राह्मणांना जेव घाल, ब्राह्मणांना अन्नदान कर, तेही केलं शंकररावांनी. अनेक जणांना दान धर्मही केला. काही एक फरक नाही शंकररावांना, काही एक फरक नाही. महाराज परिस्थिती अशी आहे, रोग अशी गोष्ट आहे, त्याला वैद्य चांगला मिळवावा लागतो. ज्याला त्या रोगाचं खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. अशी नाड्या पाहून तपासून औषध देणारे भरपूर काहीतरी उगाच सांगणारे असे भरपूर वैद्य आहेत जगामध्ये. परंतु रोगाची पारख करणारा पारखी वैद्य आणि त्यावरती औषध देणारा जो काही खरा वैद्य, अभ्यासू वैद्य मिळणं त्याला सुद्धा नशीब लागतं. आणि तेव्हा आरोग्य प्राप्त होतं, त्यावेळेस रोग कुठेतरी निघून जातो. आणि अशा पद्धतीने संसार सुखाला विटलेले हे शंकरराव, भव सागर संसार मायेला सुखाला पूर्णता नकोस असं वाटतंय त्यांना. आणि असे संपूर्ण अंग ज्यांचं काळं पडलंय या व्याधीमुळं, संपूर्ण अंग ज्यांचं काळं पडलंय, सुकून गेले संपूर्ण शरीर, असे ते शंकरराव रात्रंदिवस तळमळत आहेत. रात्रंदिवस तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये. ह्या ब्रह्मसंबंध कधी जाईल माझा? खरं सांगू, ब्रह्मसंबंध लागणं, जीवनामध्ये दुःख येणं, जीवनामध्ये हालापेष्टा होणं, जीवनामध्ये रोग येणं, जीवनामध्ये तुमच्या दुःख येणं, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मलिखित असतात, विधी लिखित असतात. कोणाला चुकल्यात ह्या गोष्टी? सांगा ना तुम्ही मला, कोणाला चुकल्यात? ह्या ब्रह्मलिखित गोष्टी आहेत. आणि ब्रह्मदेवाचा लेखा हा कधी टळत नाही महाराज. तो अनुभवावाच लागतो, तो भोगावाच लागतो. कपाळी लिहिलेलं हे पुसता येत नाही महाराज. जे आहे ते आहे, भोगावाच लागतं. शंकररावांना एकच प्रश्न, कोणाला शरण जाऊ?
कोणाकडे जाऊ? कोण माझ्यावरती कृपा करेल? कोण मला या व्याधीमधून मुक्त करेल, या ब्रह्मसंबंधामधून मुक्त करेल? कोणाकडे जाऊ? कोण असा समर्थ असेल? कोण समर्थ असेल, या ताकदीचा असेल की माझ्यातील ब्रह्मसंबंध तो संपूर्ण दूर करेल? महाराज, कोण असेल असा? हाच प्रश्न भेडसावत होता शंकररावांना. मग देवऋषी सोडले, मांत्रिकही सोडले, तांत्रिकही सोडले, सगळे शंकररावांनी सोडून दिले आणि मनामध्ये एकच घट्ट अशा प्रकारचा निश्चय केला, आता मी कोणालाही शरण जाणार नाही, तर शरण जाईल या एकाच देवाला. कुठला देव महाराज? भूतबाधा झाल्याच्या नंतर कुठल्या देवाची आठवण होती? तुम्हाला माहितीच आहे. सगळे मार्ग संपतात, सगळे. पूर्ण जीवनामध्ये हताशा येते, निराशा येते, जीवन उदास होतं, अन्न पाणी गोड लागत नाही, जीवन निरस होतं, चवच राहत नाही जीवनामध्ये. जीवन आता संपवून टाकावं, कशाला जगतोय मी कळत नाही महाराज. अशी परिस्थिती एकदा का होईना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येते, एकदा का होईना येते. प्रत्येक माणूस जीवनामध्ये एवढा दुःखी होतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस्थिती असते महाराज. आणि त्यावेळेस एकच मार्ग उरतो, एकच. कुठला तो मार्ग असेल महाराज? तर तो मार्ग म्हणजे माझ्या श्री दत्तप्रभूंच्या सेवेचा मार्ग, माझ्या श्री गुरु दत्तात्रयांच्या सेवेचा तो मार्ग असतो. दत्तप्रभूंना शरण गेलं की तुमचे ग्रहमान बदलतात, तुमचे कुंडलीतील दोष बदलतात, तुमच्या प्रारब्धातील दोष बदलतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतात महाराज. कारण की दत्त महाराज एकमेव स्मर्तुगामी, दत्त महाराज एकमेव असे आहेत की आपलं दुःख ते स्वतःच्या झोळीमध्ये घेतात आणि आशीर्वाद देतात. सुखी भव, सुखाने जीवन जग. फक्त एकच देव संकट काळामध्ये धावणार, फक्त एकच देव आणि नाव त्याचं आहे दत्त. फक्त देतोच, फक्त देतो. वाटप करणे, वाटप मंत्री जसे असतात ना, फक्त तो वाटतच राहतो. त्या पद्धतीने दत्त फक्त वाटणारे, ते स्वतःसाठी काही घेत नाही. घेतलं तरी दुःख घेतात, सुख देतात महाराज, त्यांना दत्त म्हणतात. आणि म्हणून या शंकररावांनी विचार केला, आता कोणाचं मी ऐकणार? मी आता माझ्या मनाचं करणार. माझी दृढ श्रद्धा बसली, मी जे काही ऐकलंय आजपर्यंत किंवा जे माझं मनाला वाटतंय, ज्याच्यावरती माझी श्रद्धा आता घट्ट बसली, तर तो विचार म्हणजे असा की मी आता श्री दत्तांचं जे प्रसिद्ध क्षेत्र आहे, आणि ते क्षेत्र म्हणजे गाणगापूर, ते क्षेत्र गाणगापूर, आणि त्या गाणगापूरला मी आता जाऊन अहोरात्र श्री दत्त महाराजांची सेवा करेल. जोपर्यंत ब्रह्मसंबंध जात नाही तोपर्यंत मी गाणगापूर सोडणार. शंकररावांनी मनाशी ठाम अशा प्रकारचा निश्चय केलाय, असा विचार केलाय. आपली पत्नी सोबत घेतली आणि तात्काळ शंकरराव गाणगापूरला गेले. तातडीने अर्जंट गाणगापूरला गेलेले महाराज. गाणगापूरला गेल्याच्या नंतर गाणगापूर निर्गुण पादुका गावातील श्री दत्त प्रभू, येथील सुद्धा कथानक असंच महाराज. श्री गुरूंनी त्या पिंपळाच्या झाडावरती ब्रह्मराक्षस होता बरं. कुठे? गावातील जे पिंपळाचं झाड आहे ना, अश्वत्थ वृक्ष ज्याला म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, जे दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोर आहे. गावातील दुपारी 12 वाजताची आरती असते, त्यावेळेस तुम्ही जात असाल निर्गुण मठामध्ये दत्तप्रभूंचा. माधुकरी तर मागितलीच असेल, आरती नाही भेटली तरी चालेल महाराज, परंतु गाणगापूरची माधुकरी जीवनात जर नाही तुम्ही स्वीकारली, उगाच जन्माला आलात तुम्ही.
तुमचा जन्मात येऊन उपयोगच नाही. काय गोडवाई, काय आनंद असतो त्या माधुकरीमध्ये. थोडीशी घ्या, थोडीशी घासभर जरी घेतली ना महाराज, तर 4 भाकरी खाल्ल्याचा आनंद मिळतो, तृप्ती मिळते, आनंद. गाणगापूरची माधुकरी, दत्त आरती हुकली तरी चालेल, परंतु प्रसाद नाही चुकला पाहिजे दत्तप्रभूंचा. आरतीला तर जाच, परंतु माधुकरी अवश्य घ्या गाणगापूरला, निर्गुण मठामध्ये. आणि त्या मठामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक ब्रह्मराक्षस होता. तो असा फडका वाडा होता आणि त्या पिंपळाच्या झाडावरती ब्रह्मराक्षस राहायचा, ब्रह्मसंबंध राहत होता. श्री गुरु महाराज ज्यावेळेस गाणगापूरला गेले, सगळ्यात पहिली मुक्ती जर कोणाला मिळाली असेल तर त्या ब्रह्मराक्षसाला, त्या भूताला मिळाली. तो आतुरता होता कितीतरी दिवसांचा. त्याला सांगितलं, अरे जा संगमावरती सरळ निघून जा, त्रास देऊ नको कोणाला. श्री गुरु होते ते साक्षात श्री दत्त. निघून गेला ब्रह्मसंबंध, निघून गेला. संगमावरती जाऊन त्याने स्नान केलं, मुक्त झाला महाराज. ब्रह्मसंबंध, ब्रह्मराक्षस मुक्त झाला गाणगापूरमध्ये. ही कथा शंकररावांनी कुठेतरी ऐकली असेल, नाहीतर कोणाची हिंमत नसायची. त्या ब्रह्मराक्षस, तो वाडा जो होता तो पिंपळाचा, त्या गल्लीने कुणी फिरकत सुद्धा नसायचं. तो त्रास द्यायचा, वेगवेगळं रूप घेऊन गाणगापूर वासियांना त्रास द्यायचा. श्रीगुरूंच्या आज्ञेने मुक्त झाला. हीच कथा शंकररावांनी कुठेतरी कधीतरी ऐकली असेल गुरुचरित्रात. आणि म्हणून कथा जी तुम्हाला सांगतोय ना, कथेतून सहजासहजी भगवंत कळतात. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची आज गरज लागली का महाराज? सांगा ना तुम्ही. आज दत्तदेशी योगी दादाने तुम्हाला गुरुचरित्रातील ब्रह्मसंबंधाची कथा सांगितली. गुरु महाराजांनी कसं त्याला मुक्त केलं, याच्यासाठी तुम्हाला पारायण करावं लागलं असतं. कुठला अध्याय, किती क्रमांकाचा अध्याय, कुठली ओवी. परंतु आज स्वामींच्या कथेमध्ये तुम्हाला गुरुचरित्राची कथा ऐकायला मिळाली. गुरुचरित्र ऐकल्याचं पुण्य मिळालं की नाही? म्हणून कथा ऐकायची असते. सिंगल ऑफर काय म्हणतो ना, डबल धमाका. या पद्धतीने स्वामींची कथा जर ऐकली, गुरुचरित्र ऐकणं सुद्धा फळ मिळालं. आज स्वामींची कृपा आहे. आणि म्हणून कथेमध्ये प्रेम तुमचं असलं पाहिजे, कथेवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. कथेविषयी तुम्ही आदर धरा. कालच्या कथेत सांगितलं, शंकररावांनी कथा कुठेतरी ऐकली असावी, कुणीतरी सांगितली असावी. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, आता मी गाणगापूरला जाणार. कुठेच नाही, कुठेच नाही. सगळे मार्ग करून बसलो, सगळे उपाय करून बसलो, सगळे अनुष्ठान करून बसलो. आता काहीच करायचं नाही मला, फक्त शेवटचा उपाय, शेवटचा मार्ग, तो म्हणजे श्री दत्तांची सेवा. गाणगापूरला जाऊन अनुष्ठान करायचं मला. स्वतःची पत्नी घेतली, गाणगापूरला गेले. गाणगापूरला गेल्याच्या नंतर निर्गुण पादुका आहेत दत्त महाराजांच्या, दर्शन घेतले, संगमावरती स्नान केले. या ठिकाणी औदुंबर वृक्ष आहे महाराज. या औदुंबर वृक्षाची काय महिमा सांगावी. तो औदुंबर वृक्ष म्हणजे कुणी लावलेला नाही, कुणी उगलेलं नाही महाराज. शुष्क काष्ट ज्याला म्हणतात, वाळलेलं झाडाचं लाकूड, उंबराचं लाकूड. श्री गुरुनी रोवायला सांगितलं ब्राह्मणाला, आणि सांगितलं दररोज या लाकडाला पाणी घालायचं. शुष्क काष्ट, उंबराच्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालायचं. ज्या दिवशी या वाळलेल्या लाकडाला पाणी फुटल, त्या दिवशी तुझ्या अंगाचा कुष्ठरोग निघून जाईल. संगमावरती त्या ब्राह्मणाने ते लाकूड रोवलं, श्रद्धा ठेवली गुरूंच्या वाक्यावरती. संतांच्या वाक्यावरती श्रद्धा असेल, भाव फळतो महाराज. भावाचं फळ मिळतं, श्रद्धेचं फळ मिळतं. दररोज पाणी घालतोय तो ब्राह्मण, दररोज पाणी घालतोय. वाळलेलं लाकूड आहे उंबराचं, ओलं नाहीये, रोप नाहीये, उंबराचं लाकूड आहे. रोवलं त्याने, रोगी त्रस्त झालेला रोवलं, दररोज पाणी घालतो, दररोज पाणी घालतो. गावातील लोक पाहतात, अरे हा ब्राह्मण आपल्या गावातील
ते संन्यासी आले, त्यांच्या नादी लागला. त्यांनी सांगितलं हाही करत बसला. दररोज जातो काय वाळलेलं वाळलेल्या झाडाचं लाकूड रोवलंय काय आणि त्याला हा पाणी घालतोय काय. आणि काय सांगितलं ते संन्याशाने माहितीये, या झाडात वाळलेल्या झाडाच्या लाकडाला ज्यावेळेस पालवी फुटेल त्यावेळेस तुझा कुष्ठरोग जाईल. अरे वाळलेल्या लाकडाला कधी पालवी फुटलेली ऐकली का कोणी. पण ह्या ब्राह्मणाची श्रद्धा. कुष्ठरोगाने तळमळलेला. एखाद्या रोगाला जर तुम्ही म्हणाल ही विषाची बाटली पेलीच रोग बरा होईल, प्यायला तयार होतो. विष असेल तरी द्या, पण निरोगी जीवन पाहिजे महाराज. फिर सलामत तो पगडी 50 आहे. आरोग्य जर असेल, शरीर तंदुरुस्त असेल तर सगळे सुख उपभोग आपण घेऊ शकतो. घालतोय पाणी, हा ब्राह्मण घालतोय पाणी, दररोज पाणी श्रद्धेने. 1 महिना उलटून गेला. श्री गुरु आले, कमंडलूचे तीर्थ असं शिंपडलं आणि सांगितलं अरे दररोज पाणी घालतोस, बघ बरं पाणी फुटली का. त्याने पाहिलं, खरोखर पाणी घातल्यामुळे त्या वाळलेल्या झाडाच्या लाकडाला, वाळलेल्या उंबराच्या लाकडाला त्या संगमावरती रोवून, जमिनीवर मध्ये रोवून संगमावरती दररोज वाळलेल्या झाडाच्या त्या लाकडाला पाणी घातल्यामुळे पालवी फुटली ती महाराज. सगळ्या लोकांनी चमत्कार पाहिला. फळ कशाच आहे, श्रद्धेच भाव फळतो. भावाचं फळ मिळतं, परंतु भाव शुद्ध पाहिजे महाराज. आणि हे शंकररावांनी कुठेतरी ऐकलं होतं गुरुचरित्राच्या कथेमध्ये. कोणीतरी सांगितलं असं असंच, दत्तगुरु जसं चालू आहे आपलं तसं कोणतरी सांगितलं असेल. आणि त्या शंकररावाने ऐकल्याच्या नंतर त्यांना कळून चुकलं की नाही, आता गाणगापूर शिवाय पर्याय नाही महाराज. गाणगापूरला जावंच लागतं. आता दुःख फारच वाढले, आता काय खरं नाही. जीवन नको नकोसं झालंय. मरणही यायला तयार नाही आणि शरीरही चांगलं नाही, जीवनही जगता येत नाही, मरताही येत नाही, अशी अवस्था झालेली आहे. गाणगापूरला आता जावं लागतं. असा विचार त्या शंकररावांनी केला. आपली धर्मपत्नी सोबत घेतली, तात्काळ गाणगापूर गाठलं आणि संगमावरती त्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा केल्या. संगमावरती भगवान श्री दत्तात्रयांची आराधना चालू केली. अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा केल्या. सकाळची आरती, दुपारची आरती, दिनक्रम चालू झाला, अनुष्ठान चालू झालं गुरुचरित्राचं महाराज. रोज श्री दत्ताला विनंती करावी, महाराज चुकला असेल गत जन्मामध्ये, आपली सेवा नसेल केली, पण एवढे निष्ठूर नका हो. शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तुची त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपाता. तुझ बाजूने न तुझी वार्ता, तू आश्रय असतो. आता तूच आश्रय दत्ता. शांत शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता. 1 महिना लोटलाय, काहीच फरक नाही शंकररावाला. दत्तप्रभूंची आळवणी चालू आहे, दत्तप्रभूंची सेवा चालू आहे, दत्तप्रभूंची भक्ती चालू आहे, गाणगापुरामध्ये अनुष्ठान चालू आहे. 1 महिना लोटला महाराज, फरक नाही पडला. 2रा महिना लागला, शंकररावांची भक्ती चालूच दत्तप्रभूंकडे. ब्रह्मसंबंध जावा याच्यासाठी भक्ती चालू. सहकुटुंब सहपरिवार, माझं कुटुंब मी घेऊन आलो महाराज. माझी पत्नी, धर्मपत्नी सुद्धा माझ्यासोबत आली. सहकुटुंब सहपरिवार, आम्ही तुमचेच भक्त आहोत, संपूर्ण घरदार तुमचं भक्त आणि संपूर्ण कुटुंब घेऊन मी तुमच्या दरबारामध्ये आलो. कृपा करा महाराज, कृपा करा. शांत नाही
दत्तप्रभूंची कृपा दुसऱ्या महिन्यात सुद्धा नाही झाली. अनुष्ठान चालू आहे शंकररावांचं, अनुष्ठान चालू आहे. शंकरराव करून भावनेनं म्हणतात, करून अगदी श्री दत्तांच्या हृदयाला पाझर फुटावा एवढ्या करुण स्वरामध्ये, आर्त स्वरामध्ये दत्तप्रभूंची आळवणी करतात. श्री गुरु दत्ता जय भगवंता, हे मन निष्ठुर न करिता. श्री गुरु दत्ता जय भगवंता, हे मन निष्ठुर न करिता. श्री गुरुराया निष्ठुर हो नकोस रे, निष्ठुर नको, एवढा निष्ठुर भक्तांवरती नको हो. तू जर आमच्यावरती निष्ठुर झालास तर आमचं तरी पालन कोण करेल, आम्हाला कोण सांभाळेल. करुणामय तुझा अंत करणे, आणि म्हणून तुझा सगळेजण जय जयकार करतात. आणि शंकररावावरती 2 महिने झाले दत्ता तू कृपा नाही केलीस. काय चुकलं असेल, तुझी भक्ती कशी करावी मला माहिती नाही दत्ता, परंतु फार त्रासलो रे व्याधीने, या संसाराच्या दुःखाने फार त्रासलो. तू करुणा करेस, करुणा कर. जय करुणा निज जन जीवन, अनुसुयानंदन पाही जनार्दन. जय करुणा घन निज जन जीवन. शंकरराव आळवणी करतात प्रभूंची, दत्तरायांची. 2 महिने झाले, 3रा महिना संपत आला. कसला साक्षात्कार नाही, कसला स्वप्न दृष्टांत नाही, कसलं कोणाच्या माध्यमातून मार्गदर्शन, काहीच नाही घडलं, काहीच नाही. शंकररावाची भक्ती मात्र कमी नाही झाली, मला श्रद्धा नाही कमी झाली. आता एकच शेवटचा मार्ग आहे, जाणार कुठे, पळणार कुठे. मेलो तरी गाणगापूर संगमावरती मरण आलं, दत्तप्रभूंच्या दारात मरण आलं, आनंद आहे महाराज. आणि जगलो, व्याधी जर पळून गेली दत्तप्रभूंच्या कृपेने तरी पण आनंद आहे महाराज. जे काही होईल ते माझ्या दत्तप्रभूंच्या इच्छेने होईल, शंकररावांचा विश्वास होता. मेलो तरी आनंद, जगलो तरी आनंद, परंतु शेवटचा मार्ग म्हणजे दत्त आहे, दत्तांची सेवा आहे, म्हणून गाणगापूरला आलोय. होईल ते होईल. 2 महिने लोटले, 3 महिने संपत आले, परंतु दत्तप्रभूंची कृपा होत नाहीये. कृपा होत नाही म्हणून देव बदलला नाही, ध्यानात घ्या. कृपा होत नाही म्हणून देव बदलला नाही, कृपा होत नाही म्हणून साधना सोडलेली नाही, कृपा होत नाही म्हणून देवाला शिव्या घातलेल्या नाहीयेत. शंकरराव खूप सेवा, खूप सेवा दत्तप्रभूंची, अहो रात्र सेवा, रात्रंदिवस. उरलंच नाही जीवनामध्ये काही. आता काय, ही जर घटिका, हा वेळ जर शेवटचा असेल ना महाराज, दत्त सेवेत जर जीव निघून गेला, दत्त सेवेमध्ये जर माझं आयुष्य संपलं, सत्कारणी लागले महाराज भगवंताच्या सेवेमध्ये. आणि दत्त कृपेने जर मला जीवन मिळालं, आरोग्य मिळालं, निरोगी जीवन जर माझं झालं, ब्रह्मसंबंध जर गेला, पुढचं आयुष्य सुद्धा दत्त सेवेसाठी असेल, दत्तप्रभूंच्या कृपेने सुखमय जीवन असेल, तरी पण आनंद. दत्तप्रभूंचे उपकार कधी विसरणार नाही महाराज. 3 महिने संपत आले. शंकरराव संगमावरती निद्रिस्त. एक दिवस शंकर निद्रिस्त, रात्री झोप लागली. शंकररावांना झोप नव्हती बरं का लागत, हे ध्यानात घ्या. पण त्या दिवशी मात्र शंकररावांना झोप लागली. व एक दिवस असा आला, 3 महिन्याच्या नंतर, 3 महिने होत आले, संपत आले 3 महिने सेवेचे. तसं ते ठरून सेवा करत नव्हते. जोपर्यंत जात नाही ब्रह्मसंबंध, तोपर्यंत गाणगापूर सोडायचं नाही. एकच मार्ग, शेवटचा मार्ग श्री दत्त सेवा, हे ठरवूनच आलेले शंकरराव. 2.5 महिने झाले, पावणे 3 महिने झाले. एक दिवस असा आला, शंकररावांना खूप गाढ झोप लागली महाराज,
खूप गाढ झोप लागली आणि शंकररावांना गाढ झोप लागल्याच्या नंतर एक स्वप्न शंकररावांना त्या निद्रिस्त अवस्थेमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसायला लागले. एक स्वप्न. काय स्वप्न होतं ते? स्वप्नामध्ये दृष्टांत झाला महाराज. साक्षात श्रीगुरूंनी सूचना केल्यासारखं ते स्वप्न. आवाज झाला त्या स्वप्नामधून, तू अक्कलकोटला जा, तेथे श्री स्वामी समर्थ महाराज यांची तू सेवा करावीस. त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनावर भाव धरावा आणि असं जर तू केलंस तर तुझी बाधा दूर होईल. तू अक्कलकोटला जा. शंकररावांना स्वप्न दृष्टांत सांगितले. अक्कलकोटला जायचं सूचना आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी वास्तव्याचे त्यांनी सांगितलेल्या उत्तरावरती तू जर भाव धरलास तर तुझी व्याधीही पळून गेल्याशिवाय राहणार नाही. स्वप्न दृष्टांत झालाय शंकररावांना. शंकररावांची भक्ती स्वामी चरणावर नव्हतीच महाराज. वैद्यावरती विश्वास असणं फार गरजेचं बरं का. वैद्यावरती जर तुमचा विश्वास नसेल औषध सुद्धा काम करत नाही. जोपर्यंत घट्ट विश्वास श्रद्धा तुमची त्या वैद्यावरती बसणार नाही, त्या डॉक्टरवरती बसणार नाही, औषध इलाज करतच नाही. श्रद्धेला फार महत्व आहे महाराज. लोक मानत नाहीत. श्रद्धा विषय अंधश्रद्धा मानतात काही. भाव असणं, भावाचं फळ मिळणं, असं केलं कुठं काय असं होत असतं का? नाही महाराज. मनाचा भाव जर बसला नाही एकदा, काहीही होऊ शकतं, काही होऊ शकतं. शंकररावांना दृष्टांत झालाय. अक्कलकोटला जा, स्वामींची सेवा कर, ते तुला मार्ग दाखवतील आणि तुझी व्याधीही ते पळून लावतील. पण विश्वास तर पाहिजे ना स्वामींच्या चरणावरती, श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी. अक्कलकोट वरून येण्याचा मार्ग आहे गाणगापूर. ध्यानात घ्या. महाराष्ट्रातून जर यायचं म्हटलं तर अक्कलकोट वरूनच यावं लागतं, दुसरा मार्गच नाही. आणि शंकररावांनी काय स्वामींची महती, स्वामींचं महात्म्य काय कानावर आलं नसेल, कोणीच त्यांना ती कथा सांगितली नसेल. पण नाही, स्वामींवरती विश्वासच नाही. गाणगापूरला विश्वास आहे, श्री दत्तांवरती विश्वास आहे. अरे बाबा, दत्त आणि स्वामी समर्थ महाराज काही वेगळे नाहीत. कलियुगामध्ये श्री दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ही शृंखला आहे. आणि ती शृंखलेचं जे समापन, समाप्ती, जे शृंखला जिथे थांबते त्याला म्हणायचं श्री स्वामी समर्थ. श्रद्धा पाहिजे महाराज. कुठल्या तरी एका महात्म्याचं माझं वाचण्यात आलं, त्यांचं नाव नाही सांगता येत मला, कुठले तरी तत्वव्यक्ती आपल्या महाराष्ट्रातील, आणि भगवंताविषयी ते लिहितात, फार सुंदर लिहितात. त्यांचं एक वाक्य आहे, माणसापेक्षा कुत्री बरी. ते काय म्हणतात? माणसापेक्षा कुत्री बरी. कुत्री बरी माणसापेक्षा. कशामुळं? कुत्र्याचा जो मालक असतो महाराज, कुत्र्याचा मालक, तो जर एखाद्या दिवशी, समजा कुत्र्याचा मालक पॅन्ट शर्ट वगैरे घालणार आहे, तो जर एखाद्या दिवशी धोतर जर घालून आला कुत्र्याच्या समोर, पॅन्ट शर्ट घालणारा कुत्र्याचा मालक आहे बरं, तो जर एखाद्या दिवशी धोतर पायजमा वगैरे, कुर्ता धोतर पायजमा अशा वेशामध्ये जर आला, याचा कदाचित त्याला वाटलं, त्याला मूड आला, नाही आज धोतर घालायचं, आज पायजमा घालायचा, कुर्ता घालायचा, टोपी घालायचा, आणि तो त्याने पाळलेल्या कुत्रीच्या समोर तो जर गेला, कुत्र्याचा मालक, कुत्र आपलाच मालक आहे म्हणून ओळखतो, भोकत नाही त्याला, चेपूट असा हलवतो महाराज. त्याला कळतं आपलाच मालक आहे, ते असं वाज घेतं नाकाने, आणि त्या कुत्र्याला कळतं आपलाच मालक आहे. जरी वेश बदलला
पॅन्ट शर्ट दररोज घालणारा आपला मालक मूड बदलला असेल मालकाचा, घातला असेल धोतर पायजामा कुर्ता, घातली असेल टोपी डोक्यावरती, पण मालक आपलाच आहे. ओळखण्याची ताकद कुत्र्याची, पण माणसं नाही ओळखू शकत महाराज. भगवंत तोच आहे, वेश बदललाय, अवतार बदललाय, माणसं ओळखू नाही शकत, भक्त ओळखू नाही शकत, ते वाद करतात. म्हणून माणसापेक्षा कुत्री बरी अशी त्या तत्वज्ञानाचं मत. हेच दत्त आहेत, हेच श्रीपाद आहेत, तेच श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, तेच कर्तव्यवनात गेले, 350 वर्ष राहिले, तपश्चर्या केली. उद्धव नावाच्या लाकूड तोड्याची कृपा दत्त कलियुगात तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाले महाराज, ज्यांना आपण आदराने प्रेमाने श्री स्वामी समर्थ असं म्हणतो. माणसं कमी पडतात भगवंताला ओळखायला, त्यापेक्षा जनावर, आणि म्हणून कुत्रे सांभाळतात दत्तप्रभू. 4 माणसं बसलीत का दत्तांच्या पुढे, कुत्रे गाय आहे. याच्याचमुळे माणसांपेक्षा ही जनावर फार चांगली. आणि म्हणून भगवंत हा ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून शंकररावांना स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट गाणगापूर वेगळं नाही महाराज, तेच स्वामी आहेत, तेच दत्त आहेत, तेच विष्णू आहेत, तेच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत, तेच श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, तेच अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. परंतु ओळख नाही, भेद आहे मनामध्ये, विकल्प आहेत मनामध्ये, आणि विकल्प माणसाला ज्ञानाची जाणीव होऊन देते. सत्य ज्ञान ही कळण्यासाठी अडचण निर्माण करतात, ते विकल्प असतात. आणि म्हणून या ठिकाणी शंकररावांची भक्ती स्वामी चरणावरती नव्हती. स्वप्न दृष्टांत झालाय खरा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांचं कार्य चालू आहे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती भाव धर, कल्याण होईल, रोग जाईल तुझा. विश्वास नाही चरणांवरती स्वामींच्या. आता इथे महत्वाची गोष्ट रोग जाणं आहे. वैद्य कोण आहे हा विषय महत्वाचा आहे का? नाही. पण विश्वास नसल्यावर भजत नाही मन तिकडे जाण्याचं. पुन्हा शंकरराव म्हणतात, झाला असेल दृष्टांत, स्वप्न पडतात, कित्येक स्वप्न पडतात. जसं काल विष्णुबुवांचं झालं, कालची कथा ऐकली तुम्ही. स्वप्न पडतात, ते पारशी त्यांना सांगत होते, स्वप्न पडतात बुवा. स्वप्नांचं काय, स्वप्नांचं काय चालूच असतं, स्वप्न पडतातच. कधी कधी रात्री झोपल्यानंतर लघुशंकेला नाही गेलं, पोट फुगतं, पडतात स्वप्न. काही स्वप्न पडतात, स्वप्न आहेत ती, ते का वास्तव थोडीच. शंकररावांना सुद्धा आज तेच वाटते, पडतात स्वप्न, पडले असतील. झाला असेल दृष्टांत, झाली असेल सूचना, मग काय ते खरे मानायचे. आपली तिकडे जर श्रद्धाच नसेल, आपल्याला अक्कलकोटला जायचंच नसेल, आपली श्रद्धा फक्त गाणगापूरच्या दत्तात्रयांवरती आपली श्रद्धा, कशाला जायचं मग तिकडे अक्कलकोटला? शंकररावांनी काय केलं नाही, ते पुन्हा गाणगापूर मध्येच राहतात, गाणगापूरलाच अनुष्ठान करतात. आपलं अनुष्ठान त्यांनी चालू ठेवलेलं. आणखी अनुष्ठान शंकरराव पुढे करतायत. काही दिवस लोटले महाराज. पुन्हा एक दिवस शंकररावांना अशीच गाढ झोप लागली. पुन्हा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, अरे तो अक्कलकोटला जा, येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर, त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती भाव कर, आणि असं जर तू केलंस तर तुझी बाधा दूर होईल. आणि मग ते काही शंकरराव आहेत, तर त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो की नाही, ही आपली हिताची गोष्ट असली पाहिजे. आणि त्याच्यामुळं आता आपण
दुसऱ्यांदाही अशाच प्रकारचं जर स्वप्न आपल्याला पडत असेल तर आपण मात्र आता या गोष्टीचा विशेष अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही आपल्या हिताची गोष्ट आहे. थोडा माईकचा जरा प्रॉब्लेम आल्यामुळं माझा सिंगल आवाज येत असेल. असो, दत्त देसेंनी समजावून घ्या या गोष्टी, तांत्रिक अडचणी. आपल्या हिताची गोष्ट आहे. शंकरराव त्या ठिकाणी समजावून घेतात. दुसऱ्यांदा पण हे स्वप्न दुसऱ्यांदा, आणि तेव्हा हे आपल्या हिताची गोष्ट असली पाहिजे. म्हणूनच हे स्वप्न आपल्याला वारंवार पडते. दुसऱ्यांदा हे स्वप्न पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं साक्षात श्रीगुरूंची ही इच्छा असली पाहिजे. हे शंकररावांना मनोमना आता पटलेली, खात्री पटलेली आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण आता आपल्या प्रिय पत्नीसह या ठिकाणी जे काही गाणगापूरला आपण अनुष्ठान केलं ते श्री दत्तप्रभूंच्या चरणावरती समर्पित करूया. आणि दत्तप्रभूंनी जे काही मार्ग आपल्याला सांगितला, जी इच्छा स्वप्नाच्या मार्गाने आपल्याला जी दाखवली, साक्षात श्रीगुरूंची ती इच्छा, साक्षात श्रीगुरूंची ती श्रद्धा, आणि त्याच्यामुळं आपण आता अक्कलकोटला तात्काळ गेलंच पाहिजे. आणि या शंकररावांच्या निश्चयानुसार शंकरराव जे आहेत तर ते शंकरराव अक्कलकोट नगरामध्ये जातात. अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर काय महाराज, त्या अक्कलकोटची अवस्था, ते वातावरण तिथलचं, सर्व जनता प्रेमळ अशा अंतकरणाने स्वामींच्या भक्तीमध्ये डुंबलेली आहे. स्वामींच्या भक्तीमध्ये सगळी जनता स्वामींच्या भक्तीमध्ये डुंबलेली आहे. सगळेजण स्वामी स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सगळ्यांच्या मनामध्ये एकच भाव, श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव मुखामध्ये, स्वामी चरित्राचं, स्वामींच्या कथेचं कीर्तन चालू आहे महाराज. प्रत्येकाच्या मुखात स्वामींची कथा आहे. कुणी स्वामी समर्थ महाराजांचं पूजन करतंय. सर्वांचं आराध्य दैवत, आता कुलदैवत नाही, त्यांना इष्टदैवत नाही, सगळ्यांचं आराध्य दैवत मात्र एकच, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि अशी ती गाणगापूर नगरीमधून निघालेल्या शंकरराव महाराजांनी त्या निजामाच्या दप्तरदार म्हणून काम पाहणारे शंकरराव, आणि त्या शंकररावांनी सगळी परिस्थिती ते गाणगापूरवरून अक्कलकोटला गेल्याच्या नंतर पाहिली. काय सांगावं त्या अक्कलकोट नगरीचं वैभव महाराज. पुरुष असतील, महिला असतील, भाविक सेवेकरी असतील, सगळे घरातला काम धंदा करताना एकमेकांना स्वामी चरित्र, स्वामीची कथा सांगायची, स्वामींची कथा सांगायची. एखादी महिला जर अशी चालली गल्लीमधून, का ग रंगू कुठे गेली होतीस? काय नाही बाई संगू, स्वामींच्या दरबारात गेले होते. मग काय केलंस? काय नाही, स्वामीचं दर्शन घेतलं. काय बाई ती चालती ती कथा स्वामींची, सांगावं तेवढं कमी महात्म्य. काय झालं आज? काय झालं नाही? काय नाही, ते आमके आले होते, त्यांना मुलं होत नव्हती, संतान सुख स्वामींच्या कृपेने झालं म्हणून नवस फेडण्यासाठी आली. मग रंगू संगूला सांगते, अगं मी कालच गेले होते मठामध्ये, आज माझं काम धंद्यामुळे नाही जाणं झालं, पण आज तू जाऊन आलीस, मला आनंद वाटला. काल एक जण आले होते आणि स्वामींच्या चरणावरती त्यांनी भलं मोठं असं नवस फेडण्यासाठी फार मोठं द्रव्य वगैरे आणलेलं होतं. त्यांना स्वामी सेवेचा फार छान अनुभव आला. दयनीय जीवन, गरिबीमध्ये जीवन, परंतु स्वामींच्या कृपेने फार नफा झाला म्हणे त्यांना धंद्यामध्ये, व्यापारामध्ये, आणि म्हणून ते नवस पूर्ण करण्यासाठी आले होते. अशी विविध कथा सांगतायत. रामराव श्यामराव एकत्र पारावरती बसलेले अक्कलकोटमध्ये, एकमेकांमध्ये चर्चा चालू आहे त्यांची. काय म्हणे रामराव, तुम्ही गेले होते कधी स्वामींच्या दर्शनाला? हो गेलो होतो म्हणे, सकाळी जाऊन आलो, पहाटेच गेलो होतो, आज दुपारून जरा काम होतं म्हणून म्हटलं सकाळी जाऊन यावं. मग काय आलोड गर्दीत स्वामींच्या मंदिरामध्ये. काय म्हणे, कोणतरी आले होते एक ग्रस्त, आणि स्वामींना त्यांनी नवस केला, दर्शन घेतलं, इच्छा मनामध्ये व्यक्त केली आणि स्वामींना मनोमन प्रार्थना केली, स्वामी माझी
रोग जे आहे तर ते दूर व्हावा. व्याधी पळून गेली. शामराव काय सांगू तुम्हाला, शामराव रामरावला सांगतो, अहो मी पण संध्याकाळी गेलो होतो स्वामींच्या दर्शनाला. ही जी चर्चा जशी पारावर चालते ना, एक तुम्हाला उदाहरण सांगितलं या गोष्टीचं, कधीच याचा काही संबंध नाही, एक उदाहरण सांगितलं. ही चर्चा जशी आपली असं सरळ सरळ चालते गाव पातळीवरती, तशी चर्चा अक्कलकोटमध्ये व्हायची. त्याला म्हणायचं स्वामी चरित्राची कथा. म्हणजे असं माईक लावलं, दत्त देशयोगी दाभाडेसारखे बसले, सगळेजण ऐकतायत, फार मोठा मंडप आहे, डेकोरेशन केलेलं आहे, फार मोठी माईक सिस्टीम आहे, अनेक अलोट जनसंख्या समोर बसलेली आणि कथा चालू आहे. असा काही तो प्रसंग नाही. कथा म्हणजे अशी कथा स्वामी चरित्राची त्या अक्कलकोट नगरीमध्ये त्या काळी चालू असायची महाराज. अक्कलकोट नगरात चालू असायची. लाईव्ह समोरासमोर पाहिलेल्या घटना तोंडावाटे एकमेकांना सांगणे, याला म्हणायचं कथा, याला म्हणायचं चरित्र स्वामी महाराजांचं. आणि ते स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे त्या गोष्टीचं. आणि म्हणून महिला असतील पुरुष असतील कामधंदा करत असताना त्यांच्या मुखामध्ये दुसरं काही नसायचंच. टिंगल टवाळी याचं त्याचं धुणं धूत बसणे, नको त्या गोष्टींचा उच्चार करणे, लोकांचं पाप आपल्या डोक्यावर घेणे, निंदा करणे, ह्या गोष्टी आता त्यांच्या सुटल्या होत्या. संतांचं चरित्र. आणि म्हणून अक्कलकोटला वैकुंठाचं स्वरूप आलं होतं. वैकुंठामध्ये काय आहे, वैकुंठामध्ये भगवान विष्णूंचं नामाचं गायन केलं जातं महाराज. त्या ठिकाणी भक्त मंडळी येतात, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नामस्मरण केलं जातं. तसं स्वामींचं नाम सगळेजण घेत होते, स्वामींचं चरित्र सगळेजण गात होते. कथा कामधंदा करताना हाती उद्योगाचे साधनमुखी स्वामीच्या नावाचं चिंतन त्या ठिकाणी घडत होतं महाराज. आणि अशा पद्धतीने अक्कलकोट नगरीचं जे काही रूपांतरण आहे तर ते वैकुंठ भुवनामध्ये झालं होतं. भूमीवरचा वैकुंठ म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्यानं पावन पुनीत झालेलं अक्कलकोट गाव. अगदी प्रेम भावाने एकमेकांना स्वामींची कथा, की आज काय घडलं, आज कोण आलं होतं दर्शनाला, काय त्याला अनुभव आला. कित्येक लोक प्रातःकाळी उठायचे, पहाटच लवकर उठायचे आणि स्वामीच्या दर्शनाला जायचे. सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने महाराज. आज आपण सुद्धा स्टेटस ठेवतो, उठलो की स्वामींचं चित्र लावलेलं असतं आपल्या मोबाईलवरती, बरोबर ना. सकाळी उठलं की रेकॉर्ड लावलं जातं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही काही जण भजन लावतात, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, भजन लावतात. काही काही जण निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीची, स्वामींचे गाणे लावतात, भक्तिगीते लावतात, स्तवन लावतात, स्तोत्र लावतात. स्वामीमय सकाळ आपण सकाळी उठतो त्यावेळेस लावतो. आपली सकाळ कधी होते, आपला सूर्य कधी उगतो महाराज? काहींचा 8 वाजता उगतो, काहींचा 9 वाजता उगतो, काहींचा 12ला सुद्धा उगतो. सूर्यवंशी आहोत आपण. पण उठाल त्यावेळेस स्वामींचं चिंतनाने सुरुवात झाली पाहिजे दिवसाची. प्रातःकाळी उठायची आणि स्वामींचं दर्शन घ्यायची महाराज. सकाळी सकाळी स्नान संध्या उरकल्याच्या नंतर पहिलं जायचं, स्वामींचं दर्शन घेऊनच पुढच्या कामाला सुरुवात. हा नियम होता अक्कलकोटमध्ये त्या काळी. पूजेचं साहित्य घेऊन काही काही पूजा करण्यासाठी स्वामींचं जायचं. ताटामध्ये निरांजन आहे, ताटामध्ये तुळशी आहे, बेलपत्र आहे, ताटामध्ये फुलं आहेत, ताटामध्ये अगरबत्ती आहे, ताटामध्ये पंचारती कापूर आहे, अक्षता आहेत, अष्टगंध आहे. पूर्ण सजवलेलं ताट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी घेऊन जाणारी मंडळी अक्कलकोटला त्या काळी होती, आजही आहेत. स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करण्यासाठी लगबग असायची महाराज त्या काळी. आणि अशी ही स्वामींची कथा आहे. आणि शंकरराव तिथे जातात, व्याधीने ग्रस्त आहेत. स्वप्नामध्ये दृष्टांत झालेला आहे, श्रीगुरूंचा तो दृष्टांत मानून पहिल्यांदा झाला, विश्वास नाही ठेवला, स्वामीचरणावर विश्वास नाही. दुसऱ्यांदा झाला, विश्वास पक्का पटला. वारंवार एक स्वप्न नाही पडू शकत महाराज. आणि म्हणून
शंकररावांनी ठरवलं प्रियपत्नी सोबत आपल्या आता अक्कलकोटला जाणं यथार्थ कर्तव्यच आहे आपलं, ते कर्तव्यच जावाच लागणार. आणि म्हणून अक्कलकोटला गेल्यावर सगळं काही वातावरण स्वामीमय वातावरण. स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परब्रह्माच्या भक्तीमध्ये लागलेले सगळे सेवेकरी तन मन धनाने शुद्ध भावे अंतकरणामध्ये, प्रेम भावे अंतकरणामध्ये काही एक अपेक्षा नाही. स्वामींची भक्ती करणं, स्वामींची कथा सांगणं, स्वामींच्या गुण गायन करणं, स्वामींची सेवा करणं, स्वामींचं पूजन करणं, स्वामींचं दर्शन घेणं, हाच काय तो सगळा भाव अक्कलकोटकरांचा दिसला. शंकररावांनी तो पाहिला, शंकररावांना आनंद वाटला. मग शंकररावांची व्याधी गेली किंवा नाही, शंकररावांचं नेमकं पुढे काय झालं, प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. महाराष्ट्र भाषा मायबोली मराठीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं कथारूप कमळ पुष्प निवडून स्वामींच्या चरणावरती अर्पण करतोय महाराज. तुम्हा सर्व श्रोतवर्गाच्या स्वामीमय, स्वामी भक्तिमय, स्वामी अंशासारखे तुम्ही सगळे श्रोतूजन आहात, तुमच्या चरणावर सुद्धा समर्पित करतो. स्वामी कथा अमृत सारासारखी गोड आहे, त्यामुळे सर्व प्रेमळ भक्तांना ही कथा आवडते. सर्व भाविक याचा लाभ घेतात आणि प्रत्येकाने तो घेतलाच पाहिजे महाराज. आणि म्हणून शंकररावांचं झालं काय नेमकं, व्याधी पळाली असेल का नसेल, शंकररावांना स्वामींची कृपा झाली असेल किंवा नसेल, शंकररावांना स्वामींनी आपलंसं केलं किंवा नाही, की स्वामींनी शंकररावाची काही परीक्षा घेतली, अनेक प्रश्न मनात तुमच्या रेंगाळत असतील. उत्तर तुम्हाला मिळणार आहे, दत्तगुज वाहिनीवरूनच मिळणार आहे, पण पुढील कथेमध्ये मिळणार आहे महाराज. आजची कथा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित, तुम्हाला सर्व श्रोतवर्गाच्या चरणी समर्पित. भेटूया पुढील कथेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी नामजप करा. श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय.